आमदार नरेंद्र मेहता हे सातत्याने 2019 पासून उमराव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स रिसर्च सेंटरच्या बाबतीमध्ये खोटी स्टेटमेंट करत होते आणि त्यामुळे 25 कोटीचा आबरू नुकसानीचा दावा हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आला होता, ज्याच्यामध्ये कोर्टाने इंटरिम ऑर्डर दिली होती आणि त्यांना मनाई हुकूम होता की कोणताही स्टेटमेंट टिल द डिस्पोजल ऑफ द पिटिशन करू नये. पण परत त्यांनी 2025 साली परत आमदारकीच्या इलेक्शनच्या नंतर त्यांनी परत तसेच खोटे आरोप केले जनतेमध्ये जाऊन, आणि म्हणून कंटेम्प्ट पिटिशन संस्थेच्या माध्यमातून करण्यात आली आणि त्याच्यामध्ये काल त्यांना अनकंडिशनल ॲपॉलॉजी रायटिंगमध्ये सादर करायला लागलं आणि ते कोर्टाने ते ॲक्सेप्ट केलं आणि आम्ही ते ॲक्सेप्ट केलं आणि त्यांना ती माफी मागायला लागली. सर, एखाद्या आमदारानं अशा प्रकारची वक्तव्य करणं, कोर्टाचा आदेश असताना सुद्धा त्याचं उल्लंघन करणं हे कितपत योग्य आहे? हा मेसेज लोकांपर्यंत कसा जातो? काय सांगाल या संदर्भात? काय आव्हान? आमदार नरेंद्र मेहता साहेबांना हे सातत्याने असे खोटे आरोप करायचे, बिनबुडाईचे आरोप करायचे, हे त्यांची सवयी आहे. त्यांना असं वाटते की आपण कुठेही काही बोलू शकतो आणि कोणत्याही प्लॅटफॉर्मला बोलू शकतो, बदनामी करू शकतो आणि कोर्टमध्ये काय होणार आहे, कायद्याने काय होणार आहे, केसमध्ये काय होणार आहे, अशी त्यांची भूमिका आहे. आणि अशाच प्रकारचं स्टेटमेंट त्यांनी त्यावेळी केलं होतं की कोर्टात जरी डिफेमेशन असला तर काय फरक पडतो. तर त्यांना कोर्ट कचेरी, क्रिमिनल केसेसच्या बाबतीमध्ये त्यांना काही वाटत नाही. हे दुर्दैव बाब आहे. सर, अशा प्रकारे वक्तव्य करणं पक्षाला कुठे ना कुठेतरी हे धोकादायक असं तुम्हाला वाटतं? पक्षाने या संदर्भात दखल घेण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं का सर? आता भाजपाच्या बाबतीमध्ये मी काय बोलू, असं ते माफीनामा लिहून देण्याची तर त्यांना स्वतंत्र काळापासून त्यांना सवयी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.